नमस्कार सर्वांना, मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल, त्यासाठी तुम्ही आताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पाहिजेत बुद्धिस्ट धार्मिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था, दर्जाप्राप्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था, ॲड्रेस मंगरुळपीर, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम द्वारा संचालित. तर या ठिकाणी मित्रांनो, शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था. ॲड्रेस आहे मंगरुळपीर, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम द्वारा संचालित. विद्यालयाचे नाव दिले आहे, शाळेचे नाव सिद्धार्थ विद्यालय मंगरुळपीर. ह्या 100% अनुदानित शाळेवर सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेली पदे वर्ग 9वी ते 10वी करिता शैक्षणिक सत्र 2025 ते 26च्या संच मान्यतेच्या अधीन राहून खालील पदे भरणे आहे. तर या ठिकाणी शाळेचे नाव आहे सिद्धार्थ विद्यालय मंगरुळपीर. ही शाळा 100% अनुदानित शाळा आहे आणि या शाळेमध्ये सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांमुळे रिक्त पदे झाली आहे. तर ही रिक्त झालेली पदे वर्ग 9वी ते 10वी करिता शैक्षणिक सत्र 2025 ते 26च्या संच मान्यतेच्या अधीन राहून या ठिकाणी खाली दिलेली रिक्त पदे भरण्यात येत आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक, पदाचे नाव, शैक्षणिक व्यावसायिक अर्हता, महाराष्ट्र शासन राजपत्रमधील दिनांक 26 नोव्हेंबर 2019च्या अधिसूचनेनुसार पदसंख्या, मानधन, प्रवर्ग. तर अनुक्रमांक 1, पदाचे नाव शिक्षण सेवक. शिक्षण सेवक म्हणून पदभरती करण्यात येत आहे. शैक्षणिक अर्हता किंवा शैक्षणिक पात्रता BSc गणित B.Ed म्हणजेच BSc मॅथमॅटिक्स B.Ed. गणित / संख्याशास्त्र चालेल, / इलेक्ट्रॉनिक्स संगणकशास्त्र / माहिती तंत्रज्ञान. पदसंख्या 1 जागा. मानधन 18,000 रुपये मानधन या पदासाठी मिळणार आहे. प्रवर्ग खुला, ओपनमधून ही जागा भरण्यात येणार आहे, 1 जागा. त्यानंतर अनुक्रमांक 2, पदाचे नाव किंवा पद शिक्षण सेवक. शिक्षण सेवक म्हणून अनुक्रमांक 2 मध्ये पदभरती करण्यात येत आहे. शैक्षणिक अर्हता किंवा शैक्षणिक पात्रता BSc विज्ञान B.Ed. विषय दिले आहे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीवविज्ञान, पर्यावरणशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जीवरसायनशास्त्र, कृषीशास्त्र. पदसंख्या एकूण 2 जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे. मानधन 18,000 रुपये मानधन या पदासाठी मिळणार आहे. प्रवर्ग खुला, ओपनमधून ही जागा भरण्यात येत आहे आणि दिलेल्या विषयामध्ये BSc झालं असेल असे सर्व उमेदवार या ठिकाणी शिक्षण सेवक अनुक्रमांक 2 साठी पात्र आहेत. त्यानंतर आहे अनुक्रमांक 3, पदाचे नाव शिक्षण सेवक. शैक्षणिक पात्रता BA B.Ed इंग्रजी मराठी. सामाजिक शास्त्र. सामाजिक शास्त्रामध्ये इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, लोकप्रशासन यामध्ये BA झाले असेल असे सर्व उमेदवार या पदासाठी पात्र आहे. अनुक्रमांक 3 शिक्षण सेवक या पदासाठी. पदसंख्या एकूण 2 जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे. मानधन 18,000 रुपये मानधन या पदासाठी मिळणार आहे. प्रवर्ग खुला, ओपनमधून या सर्वच जागा या ठिकाणच्या भरण्यात येत आहे. अनुक्रमांक 1, 2 आणि 3 सर्वच 3ही अनुक्रमांकाच्या जागा म्हणजे एकूण 5 पदे या ठिकाणी खुल्या प्रवर्गातून ओपनमधून भरण्यात येत आहे. इन्फॉर्मेशन, सूचना. तरी पात्र व गरजू उमेदवारांनी दिनांक 29/6/2025 रविवार रोजी दुपारी 12 वाजेपासून ते 5 पर्यंत मूळ कागदपत्रे व विनंती अर्जासह झेरॉक्स सत्यप्रती घेऊन प्रत्यक्ष मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे. उमेदवारांना या ठिकाणी सूचना दिली आहे. तरी पात्र व गरजू उमेदवारांनी, महत्त्वाचं वाक्य आहे, पात्र आणि गरजू. जे कोणी उमेदवार आहे, शैक्षणिक पात्रतेने पात्र असलेले उमेदवार आणि गरजू उमेदवारांनी दिनांक 29 जून 2025ला वार आहे रविवार रोजी वेळ दिला आहे दुपारी 12 वाजेपासून ते सायंकाळचे 5 वाजेपर्यंत मूळ कागदपत्रे म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट, ओरिजिनल शैक्षणिक कागदपत्र व विनंती अर्जासह म्हणजे ॲप्लिकेशनसह आणि झेरॉक्स सत्यप्रती घेऊन प्रत्यक्ष मुलाखतीस उमेदवाराने प्रत्यक्ष मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे. टिप 1, संस्था अल्पसंख्याक दर्जा प्राप्त असल्यामुळे शासनाच्या नियमानुसार बिंदू नामावली लागू नाही.
म्हणजेच या ठिकाणी संस्था अल्पसंख्याक दर्जा प्राप्त असल्यामुळे किंवा संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे शासनाच्या नियमानुसार आरक्षण या ठिकाणी बिंदू नामावली म्हणजे आरक्षण या ठिकाणी लागू नाही. वेगवेगळ्या प्रवर्गासाठी या ठिकाणी कोणतेही आरक्षण लागू नाही. सर्व जागा ओपन किंवा खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे. त्यामुळे सदरहू पदे कोणत्याही जातीच्या प्रवर्गातून खुल्या प्रवर्गातून भरण्यात येईल. कोणत्याही जातीच्या प्रवर्गातून भरण्यात येईल खुल्या प्रवर्गातून भरण्यात येईल. त्यानंतर आहे 2. अनुसूचित जातीच्या SC प्रवर्गामधील MSc, MA, BEd उच्च शिक्षित महिला प्रवर्गास विशेष प्राधान्य राहील. तर या ठिकाणी पहा अनुक्रमांक 2 मध्ये विशेष सूचना आहे. अनुसूचित जातीच्या SC म्हणजे शेड्यूल कास्ट प्रवर्गामधील MSc किंवा MA BEd झालेल्या MSc BEd किंवा MA BEd झालेल्या उच्च शिक्षित महिला प्रवर्गास विशेष प्राधान्य राहील. त्यानंतर 3. उच्च न्यायालयाच्या विविध आदेशानुसार अल्पसंख्याक संस्थांना कोणतेही परीक्षा पात्रता TET, CTET, TIT लागू होत नाही. तर पहा महत्त्वाची सूचना आहे. सर्वच उमेदवारांना असे वाटते की ओपन म्हणजे केवळ खुल्या प्रवर्गासाठी या जागा आहेत, परंतु असे नाही. ओपन म्हणजेच अनुक्रमांक 2 मध्ये दिले आहे. अनुसूचित जात अनुक्रमांक 1 मध्ये दिला आहे. संस्था अल्पसंख्याक दर्जा प्राप्त असल्यामुळे शासनाच्या नियमानुसार बिंदू नामावली लागू नाही, आरक्षण लागू नाही. त्यामुळे सदरहू पदे कोणत्याही जातीच्या प्रवर्गातून भरण्यात येईल. कोणत्याही जातीच्या, मग STचा असो, SCचा असो, OBCचा असो, NTचा असो, EWS असो, अशा कोणत्याही जातीच्या प्रवर्गातून या जागा भरण्यात येणार आहे किंवा यालाच खुल्या प्रवर्गातून या जागा भरण्यात येईल असे म्हणतात. त्यानंतर 2. अनुसूचित जातीच्या SC शेड्यूल कास्ट प्रवर्गामधील MSc BEd किंवा MA BEd उच्च शिक्षित महिलांना या ठिकाणी विशेष प्राधान्य देण्यात येईल. आणि विशेष म्हणजे सर्वांनाच शंका होती मनामध्ये की अल्पसंख्याक संस्था या ठिकाणी TET आवश्यक आहे का, CTET आवश्यक आहे का, TIT एक्झाम आवश्यक आहे का. तर या कोणत्याही एक्झाम या ठिकाणी आवश्यक नाही. मुद्दा क्रमांक 3 मध्ये स्पष्ट केला आहे. पहा उच्च न्यायालयाच्या विविध आदेशानुसार अल्पसंख्याक संस्थांना कोणतेही परीक्षा किंवा पात्रता म्हणजेच TET टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा किंवा CTET सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा किंवा TAIT टीचर्स ॲप्टिट्यूड इंटेलिजन्स टेस्ट शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या 3ही परीक्षा या ठिकाणी दिल्या आहे. कोणतेही परीक्षा किंवा पात्रता या ठिकाणी अल्पसंख्याक संस्थांना लागू होत नाही. मुलाखत स्थळ मुलाखतीचे ठिकाण दिले आहे. कार्यालय सिद्धार्थ विद्यालय मंगरुळपीर जिल्हा वाशिम. मुख्याध्यापिका सिद्धार्थ विद्यालय मंगरुळपीर. संपर्क मोबाईल नंबर दिला आहे 9423089501. अध्यक्ष शाळा समिती सिद्धार्थ विद्यालय मंगरुळपीर.